हा भारताचा राजकीय नकाशा आहे. तर या राजकीय नकाशामध्ये परीक्षेला प्रश्न येतात, की देशाची राजधानी कुठे आहे? देशाच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? देशाच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे? दक्षिण भागावरती कोणता समुद्र आहे? उत्तरेला कोणते देश आहेत? तर हे अशा पद्धतीने मला नकाशावरती प्रश्न असतो. 4 मार्काला प्रश्न असतो. तसेच 2 प्रश्न असतात. 2 प्रश्न असतात. त्यामुळं हा पूर्ण जो पोर्शन आहे नकाशावरती 10वीच्या भूगोलाला, तर 8 मार्काचा पूर्णपणे डायरेक्टली तुम्हाला प्रश्न असतो आणि इनडायरेक्टली खूप सारे प्रश्न नकाशावरती आपले सुटत असतात. तर बघा, पश्चिमेला कोणता अरबी समुद्र आहे, दक्षिणेला हिंदी महासागर आहे, त्यानंतर पुढे येतो पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. हे 3 सागर, उपसागर आणि समुद्र लक्षात ठेवा. पश्चिमेला अरबी समुद्र हे बघा इथं, त्यानंतर पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आता दक्षिणेकडचे देश कोणते आहेत? हा श्रीलंका एक देश आहे. दक्षिणेला आपल्या भारताच्या दक्षिणेला श्रीलंका हा देश आहे. त्यानंतर इंदिरा पॉईंट हे जे आहे ते सगळ्यात शेवटचं टोक आहे भारताच्या. पुढं त्यानंतर येतं तुमचं उत्तरेकडचे देश कोणते आहेत? पाकिस्तान हा देश आहे. त्यानंतर अफगाणिस्तान या ठिकाणी, त्यानंतर इथं चीन येतं, इथं नेपाळ आहे, या ठिकाणी भूतान, इथे बांगलादेश आणि या ठिकाणी म्यानमार. अशा पद्धतीने भारताला इतर देशांच्या सीमा लागलेल्या आहेत. भारताची राजधानी जर दाखवायची झाली तर ही भारताची नवी दिल्ली ही काय या ठिकाणी आपल्याला राजधानी सांगता येते. अशा पद्धतीने नकाशाचा अभ्यास करायचा असतो.